जय भीम। आज दिनांक 6 डिसेंबर 2025 शनिवार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 69वे महापरिनिर्वाण। त्यांना प्रथम अभिवादन करतो आणि व्हिडिओ वाचायला सुरुवात करतो। हा पहिला लेख आहे 6 डिसेंबरचा। त्याच्यामध्ये लेखाचा शीर्षक आहे महापरिनिर्वाण दिनी वंदन प्रज्ञा सूर्याला। त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्लचंद्र भोगे। काय मी पामर या उक्तीप्रमाणे मी या प्रज्ञा सूर्यावर काय लिहावे, ज्याची माहिती सांगताना गाताना आणि लिहिताना शब्द अपूर्ण पडावे व ज्याच्या ज्ञान सामर्थ्यापुढे हिमालयानेही आपली मान तुकवावी आणि अथांग अशा महासागराने ही लोटांगण घालून नतमस्तक व्हावे। अशा ज्ञानाबरोबरच क्षमा, शांती, शील आणि करुणेचा संगम असलेला प्रज्ञासूर्य, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून सर्व मानवजातीला ज्ञानरूपी प्रकाश देऊन विषमतेच्या जोखडातून भीषण अशी नकारात्मकता दूर सारून सकारात्मकतेचा मार्ग दाखवून अज्ञानाच्या खोल अशा अंधारीतून अंधारदरीतून प्रकाश दाखविला आणि सर्व मानव समाजाचे कल्याण केले। आणि आजही मानवी समाज या प्रज्ञासूर्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे वैभवाच्या शिखरावर पोहोचला आहे। अशा या महामानवाचा आज क्रांतीसूर्याचा आज महापरिनिर्वाण दिवस। तथाकथित सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या तत्कालीन रूढीवादी समाजाने बहिष्कृत घोषित केलेल्या एका समुदायात जन्मास आलेल्या बाबासाहेबांनी अपमानाचे विषारी घोट पचवत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत अपार मेहनत करून ज्ञान अर्जित केले। त्याच ज्ञानाच्या प्रज्ञेच्या ताकदीवर आज त्यांचे नाव जगातील प्रमुख विचारवंतांमध्ये घेतले जात आहे आणि त्यांचा ज्ञानाचे प्रतीक असा आदर आणि गौरव केला जातोय। बाबासाहेबांच्या जवळ प्रज्ञेसोबत जोड होती ती शीलाची, सद्विचाराची आणि त्यामुळेच या तेजस्वी महापुरुषाचा प्रभाव आजही दिसतो आणि आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रकर्षाने उल्लेख केला जातो आणि भविष्यातही तो केला जाईल। बाबासाहेब म्हणतात की विद्या म्हणजेच ज्ञान ही दुधारी तलवार आहे। ज्ञानाचा वापर कसा करावा हे त्या ज्ञान ग्रहण करणाऱ्या व्यक्तीवर निश्चित असते। त्याने जर ठरवले तर तो त्याचे ज्ञान सर्व सर्जनशीलतेसाठी, नवनिर्मितीसाठी तसेच लोककल्याणासाठी उपयोगात आणू शकतो किंवा त्याच ज्ञानाचा दुरुपयोग हा विनाशासाठीही करू शकतो। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रज्ञेसोबत ज्ञानासोबत शिलाचे महत्त्वही अधोरेखित करतात। सांगतात की शिलाशिवाय विद्या फुकाची, म्हणजेच जर ज्ञानाशिवाय मानवाजवळ शील म्हणजेच सदाचार नसेल तर ते ज्ञान कुचकामी ठरते। शीलवान माणूस कधीही विषम विचार, ईर्ष्या, आकस या वाईट गोष्टींना थारा देत नाही। कोणी त्याला छळले तरी छळणाऱ्या बदल्याची भावना जोपासत नाही, उलट नेहमी सर्व मानवांचे हित जोपासत असतो, शोधत असतो आणि त्या अनुषंगानेच त्याचे कार्य असते, कर्तृत्व असते। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याला साजेचे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन रूढी परंपरावादी समाजाने जरी त्रास दिला, छळले, अपमानित केले तरी त्यांनी कोणत्याही समाजाविषयी पूर्वग्रह, दूषितपणा न ठेवता, आकस न ठेवता आपण अर्जित केलेल्या ज्ञानाने सर्वांचे कल्याण कसे होईल याचाच सदैव विचार केला। आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्यावर त्यांना तथाकथित समाजाचा सूड घेऊन त्या समाजाला वट्टेवर आणता आले असते। मात्र प्रज्ञाशील असलेल्या बाबासाहेबांच्या मनात असा विखारी विचार कधी झाला नाही। 1927 साली महाड 14 तळे सत्याग्रह वेळी बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी यांनी 14 तळ्याचे पाणी प्राशन केल्यानंतर बाबासाहेब हे आरामासाठी सरकारी बंगल्यावर गेलेत आणि त्यांचे अनुयायी हे स्वयंपाक करण्यात व्यस्त असतानाच त्याच गावातील काही रूढीवादी गावगुंड्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांच्या जेवणाची नासधूस केली। वास्तविक तेव्हा सत्याग्रही लोकांची संख्या तेथील गावगुंडांपेक्षा जास्त असतानाही केवळ बाबासाहेबांनी रोखून धरल्यामुळे सत्याग्रहींनी हल्ला करून उत्तर दिले नाही। यावेळेस बाबासाहेबांना हिंसेचे उत्तर हिंसेने देता आले असते, मात्र उच्च विद्येविभूषित बाबासाहेबांनी तो संघर्ष टाळला, हिंसेतून होणारी हानी टाळली आणि आपल्यातील शिलाचे, सदसद्विवेक बुद्धीचे, अहिंसेचे जाण भारतीय समाजाला करून दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
वाद्यांनी तयार केलेल्या भेदाभेदयुक्त विषम आणि मानवी कल्याणास बाधक अशा समाज रचनेत कसा सकारात्मक बदल होईल, ती कशी सर्व मानव कल्याणास पूरक होईल, भारतीय समाज व्यवस्था कशी सुधारेल आणि सर्व भारतीय समाज एकोपाने गुण्यागोविंदाने कसा नादेल आणि भारतात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व अशा कशा पद्धतीने निपजेल, भेदाभेद कसा संपुष्टात येईल, तसेच भारत हा देश कसा नंदनवन होईल याचाच सदोदित ध्यास करून तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या या कार्याची साक्ष, त्या कार्याचे प्रतिबिंब आपणास त्यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानात पाहावयास मिळते, ज्यात सर्व भारतीय नागरिकांना न्याय, समान हक्क, समान संधी याची हमी दिलेली आहे, ज्यामुळे आज भारतात सर्व धर्माचे, पंथाचे, विचारांचे लोक एकत्रित आनंदाने राहतात, वेगवेगळे सण उत्सव साजरे करतात आणि जगात भारत हा देश लोकशाही देश म्हणून ओळखला जात आहे. सतत भारतीय समाजातील सकारात्मक बदलाच्या आणि त्या अनुषंगाने कार्य करणाऱ्या प्रज्ञावंतांच्या जेव्हा प्रस्थापित समाज बांधवांकडून भ्रमनिराश झाला, त्यांना समजले की कितीही प्रबोधन करून, न्यायिक संघर्ष करून यांच्यात काही सुधारणा होणे शक्य नाही आणि हे रूढीवादी धर्मांध सकारात्मक सर्जनशील बदल स्वीकारण्यास तयार नाही. त्यावेळेस त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. धर्मांतराचा निर्णय घेतानाही कुठलीही घाई न करता, सर्व धर्मांचे पर्याय खुले असताना, आपल्या ज्ञान आणि शीलाच्या बळावर सर्व धर्माचा अभ्यास करत, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, विरोधाला विरोध म्हणून नाही किंवा कोणाला डिवचायचेही नाही आणि देशातील वातावरण आपल्या या धर्मांतराच्या निर्णयाने किंवा धर्मांतराने खराब होणार नाही, देशामध्ये दुही माजणार नाही याचा विचार करत अंतिमतः हा महापुरुष भारतातीलच तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, जो मानवी कल्याणाचा मार्ग आहे, तो समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य याची कास धरतो, जो भेदाभेद अमंगल मानतो आणि जो जगभर पसरलेला आहे, त्या समोर नतमस्तक झाला. बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायास नागपूर येथे घेतलेली बुद्ध धम्माची दीक्षा साक्ष देते. त्यातील प्रज्ञा आणि शीलाची धम्म दीक्षेसाठी नागपूरच का निवडले, त्यांनी अशोक विजयादशमी हाच दिवस का घेतला, याचाही खुलासा करताना बाबासाहेब म्हणतात की कोणाला डिवचण्याची भावना आमच्यात मनात नाही, मात्र नागपूरला बौद्ध इतिहास असल्यामुळे आम्ही नागपूर हे शहर धम्मदीक्षा घेण्यासाठी आणि अशोक विजयादशमीचे महत्त्व बौद्ध इतिहासात असल्यामुळे अशोक विजयादशमी हा दिवस निवडलेला आहे. म्हणजेच आपल्या प्रत्येक कृतीमागे वैचारिक पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक कारणे आहेत, याचा खुलासा हा ज्ञानपिपासू करतो. याचाच अर्थ बुद्ध धम्माचा संपूर्ण अभ्यास करून पूर्ण ज्ञान मिळवून त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांच्यासह ज्या लाखो अनुयायांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यांची घालमेल होऊ नये, गोंधळ उडू नये म्हणून त्यांनी धम्मदीक्षेदरम्यान आपल्या अनुयायांना सांगितले की ते पुस्तके लिहून अनुयायांचे बुद्ध धम्माबद्दल असणाऱ्या शंका दूर करतात. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा, विचारांचा सखोल अभ्यास केला, त्यावर चिंतन केले आणि बुद्ध धम्माचे सविस्तर विवेचन त्यांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात मांडले. हा ग्रंथ त्यांच्यात असणाऱ्या जिज्ञासूपणाची, ज्ञानाची आणि त्यांच्यात असणाऱ्या सदनांची आपणास जाणीव करून देतो. आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपल्यातील ज्ञानाची, शीलाची जोपासना करणारा, स्वयंपूर्ण समाजासाठी झटणाऱ्या आणि फक्त जनकल्याणाचा, लोकहिताचाच विचार करणारा आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या या प्रज्ञासूर्यास महापरिनिर्वाण दिनी त्रिवार वंदन, कोटी कोटी अभिवादन. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.